गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी घेऊन आले तुमच्यासाठी मंथली एमटीजचा हॉल. बाय द वे, हे मंथली एमटीज नाही बोलता येणार. गेले 4 ते 5 महिन्यापासून मी सगळे प्रोडक्ट्स यूज करते आणि ते संपलेले आहेत आणि त्याच्याबद्दलचा रिव्ह्यू ते मी रिपर्चेस करणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. बाय द वे, या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. सो तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही खाली जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून बाय करू शकता. सो चला वन बाय वन स्टार्ट करूयात की कुठले प्रोडक्ट आहे जे मी या महिन्यात संपवले आणि मी कुठले रिस्टॉक करणार आहे. सो जे पहिलं प्रोडक्ट माझ्याकडे आहे ते आहे हे डॉट अँड कीचं सेरेमाइड बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर क्रीम आहे. हे तुम्ही ऍज अ नाईट क्रीम सुद्धा वापरू शकता, ऍज अ मॉर्निंग क्रीम सुद्धा वापरू शकता, मेकअपच्या आधी सुद्धा तुम्ही युज करू शकता. खूप छान प्रोडक्ट आहे. ही माझी तिसरी ट्यूब होती. आता मी सध्या हिला रिपर्चेस नाही केली कारण मी खूप वापरली आणि मला आता बाकीचे पण यूज करून बघायचे. बट जर तुमचा बॅरियर खराब असेल आणि तुम्हाला तुमच्या स्किनला छान प्लम्पीनेस द्यायचा असेल, छान हायड्रेट करायचं असेल, तर तुम्ही ह्या मॉइश्चरायझरकडे जाऊ शकता. मेन म्हणजे हे सगळ्या स्किन टोनसाठी बेनिफिशियल आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ऍक्ने मार्क्स होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे पिंपलचा प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये तुम्हाला होणार नाही, कारण हे एक बेसिक मॉइश्चरायझर आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हार्श केमिकल्सचा यूज केलेला नाहीये, म्हणून हे माझं जास्त फेवरेट आहे. जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर डोळे बंद करून तुम्ही ही क्रीम बाय करू शकता. जे प्रोडक्ट आहे ते आहे विश केअरचं ऑइल बॅलन्सिंग फ्लुइड सनस्क्रीन. तुम्ही जर मला पहिल्यापासून फॉलो करत असेल तर तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यापासून हेच यूज करते. तर ही सुद्धा माझी सेकंड बॉटल असेल जी मी संपवलेली आहे. फ्लुइड सनस्क्रीन असल्यामुळे खूप छान पद्धतीने तुमच्या पूर्ण स्किनवरती इव्हनली स्प्रेड होतं, पटकन ऍब्झॉर्ब होतं तुमच्या स्किनमध्ये, व्हाईट कास्ट देत नाही. आणि जर तुम्ही रोज थोडासा असा मेकअप वगैरे करत असाल ना तर तुमच्यासाठी हे बेस्ट काम करतं. डेली यूजसाठी सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता. बेस्ट प्रोडक्ट आहे, डोळे झाकून घ्या, कारण इंटरनेटवर तुम्ही कधीही याचा रिव्ह्यू बघायचा बेस्ट रिव्ह्यूच तुम्हाला मिळेल. सो जर तुम्ही सनस्क्रीन वापरणार असाल किंवा तुम्ही जर न्यू असाल, कधी सनस्क्रीन वापरली नसेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता. ह्याची कुठल्याही प्रकारची रिॲक्शन माझ्या स्किनवरती तरी नाही झाली. रिपर्चेस करणार आहे की नाही तर येस, मी ही रिपर्चेस करीनच. सध्या मी डॉट अँड कीचे फ्लुइड सनस्क्रीन यूज करते, ती संपल्यावरती मी नक्कीच याला बाय करणार आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे ते आहे अगेन एक मॉइश्चरायझरचाच प्रकार. ते आहे हायपनचं हायड्रेटिंग सिरेमाइड टोनर इसेन्स. तुम्ही माझे 1-2 व्हिडिओज बघितले असेल, त्याच्यात मी हे यूज करून दाखवलंय. खूप छान मिल्की टोनर आहे. जर तुमची अतिशय ऑइली स्किन असेल तर तुम्ही मॉइश्चरायझरच्या ऐवजी तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. एक छान प्रकारचा बेस तुम्हाला मिळेल आणि तुमची स्किन मॉइश्चराईज करायला मदत करेल. आणि ह्याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे ना, खूप सारे चांगले चांगले इन्ग्रेडियंट्स टाकलेत जे तुमच्या स्किनला बिलकुल सुद्धा हार्म नाही करणार, उलट खूप चांगलं मदत करते. तुमची स्किन छान फ्लम्पी आणि कोरियन स्किन तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही हे बाय करू शकता. मी हायपनचं सगळ्यात फेवरेट जर कुठलं माझं प्रोडक्ट असेल तर ते हेच आहे आणि मी नक्की बाय करणार आहे, कारण माझी स्किन स्वतःची खूप जास्त ऑइली आहे आणि ऑइल खूप जास्त पटकन स्वेटिंग होतं मला. सो अशासारखे मॉइश्चरायझर मी यूज करते. मी फक्त हेच लावते, ह्याच्यावर सनस्क्रीन लावते आणि त्याच्यावरती माझं कॉम्पॅक्ट वगैरे लावून आय एम गुड टू गो. सो त्याच्यासाठी मी हे नक्की बाय करेन 100%. मी नेक्स्ट आहे सिरम. ते आहे फॉक्सटेलचं नियासिनेमाइड क्लिअरिंग जेल सिरम आहे हे. माझ्याकडे असेल ह्याच्यात थोडंसं, मे बी थोडंसं आहे, क्लिअर जेल आहे. जर तुम्हाला ऍक्नेचा प्रॉब्लेम असेल आणि तुमची स्किन खूप ऑइली असेल तर तुम्ही हे यूज करू शकता ऍज अ सिरम म्हणून. फॉक्सटेलचे सगळे सिरम अतिशय छान आहेत, त्याच्यातच हे आहे नियासिनेमाइडचं. मॉइश्चरायझरच्या आधी तुम्ही यूज करा. 12% नियासिनेमाइड आहे ह्याच्यामध्ये आणि हे सुद्धा ऑल स्किन टाईपसाठी आहे. मी बहुतेक वेळा ना सेफली प्रोडक्ट यूज करते, जे ऑल स्किन टाईपसाठी असतील तेच यूज करते, कारण माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, पटकन त्याच्यावरती पिंपल्स आणि रॅशेसचा प्रॉब्लेम होतो. सो त्याच्यामुळे हे आहे. जर तुम्ही बिगनर असाल, न्यू असाल, कधी सिरम्स वापरले नसेल आणि तुम्हाला नियासिनेमाइड तुमच्या स्किन केअर मध्ये इन्क्लूड करायचं असेल तर फॉक्सटेलसाठी तुम्ही जाऊ शकता. अगेन एक फॉक्सटेलचं प्रोडक्ट आहे, ते आहे हायड्रेटिंग क्लिन्झर. ही सुद्धा माझी सेकंड बॉटल आहे. अतिशय छान सुंदर जेल क्लिन्झर आहे हे, फेस वॉश आहे. तुमच्या स्किनवरती जर तुम्ही रोज मेकअप करत असाल तर हे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा यूज होतं. सो म्हणून हे प्रोडक्ट मला जास्त आवडतं. हे सुद्धा ऑल स्किन टाईप आहे आणि ह्याच्याबद्दल जास्त बोलायची खरंच गरज नाहीये, कारण ऑलरेडी खूप जणांना माहिती आहे की हे बेस्ट काम करतं. सो तुम्हाला रोजच्या वापरासाठी कुठलं फेस वॉश पाहिजे असेल तर तुम्ही हे नक्की घेऊ शकता. जे आहे ते आहे फेस वॉश. सो हे आहे डर्माकोचं 1% सॅलिसिलिक ऍसिड जेल डेली फेस वॉश. मध्यंतरी मला खूप जास्त ऍक्नेचा प्रॉब्लेम होत होता. सो जर तुम्हाला ऍक्नेचा प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल तर सॅलिसिलिक ऍसिड तुम्ही यूज करा. सो हे आहे 1% सॅलिसिलिक ऍसिड जेल फेस वॉश. खूप छान काम करतं तुमच्या स्किनवरती. आणि डर्माकोचं हे एक प्रोडक्ट आहे जे मी कंटिन्युअसली यूज करत असते. ही सुद्धा माझी सेकंड बॉटल आहे जी मी संपवली. 100 ml ची ट्यूब आहे.
सर तुम्हाला डेली यूजसाठी हवं असेल तुम्ही घेऊ शकता. पण जर तुम्ही बिगनर असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की एक दिवस ऍड करून तुम्ही फेस वॉश यूज करा. एकदमच तुमच्या स्किनला त्याचा त्रास नको व्हायला. पण येस, हे पण ऑल स्किन टाईपसाठी आहे, इतकं काही हार्श नाहीये. तुम्ही एकदा ट्राय करा. जर वाटलं तुम्हाला चांगलं तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि हे ऍक्टिव्ह ऍक्नेवरती अतिशय छान काम करतं. एक मॉइश्चरायझर जे आपलं राहिलं होतं ते आहे अगेन डर्माकोकडनंच 1% सॅलिसिलिक ऍसिड ऑइल फ्री डेली बॅलन्स मॉइश्चरायझर. जसं मी तुम्हाला सांगितलं की मध्यंतरी मला ऍक्नेचा खूप जास्त प्रॉब्लेम होत होता, तेव्हा मी हे मागवलं होतं आणि हे खूप छान वर्क करतं तुमच्या स्किनवरती आणि हे ऑइल फ्री असल्यामुळे ऑइली स्किनसाठी अतिशय सुंदर काम करतं. ही 50 ग्रामची बॉटल आहे आणि हे सगळे जेवढे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवलेत ना, हे अंडर 500 आहेत. तुम्हाला 300, 350, 400 असे डिस्काउंट प्राइसमध्ये आरामात मिळून जातील. तो हे सुद्धा त्याचं स्वतःचे सॅलिसिलिक ऍसिड आहे, ओट एक्स्ट्रॅक्ट आहे आणि डे आणि नाईट दोन्हीसाठी तुम्ही हे युज करू शकता. मी सुद्धा माझ्या मूडवर आहे, मी कधी सकाळी साधं मॉइश्चरायझर लावलं तर मी संध्याकाळी कुठलं तरी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट लावायचे. सो तुम्ही असं मिक्स अँड मॅच करून लावू शकता. पण तुम्ही जर ऑइली स्किन टाईप आहात आणि ऍक्ने प्रोन स्किन आहात तर तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता. 100% तुम्ही बाय करू शकता. जे प्रोडक्ट आहे ते आहे निव्हिया फ्रेश नॅचरल. हे तुम्ही माझ्या प्रत्येक एमटी व्हिडिओमध्ये बघाल कारण मी हे सातत्याने युज करते. मी ह्याच्या आधी 2 अजून सुद्धा युज केलेले होते. इनस्ट्रीचं पण मी युज केलंय बट मला ते तितकं नाही आवडलं. मी विशकेअरचं सुद्धा युज केलंय बट तरी सुद्धा मला निव्हियाच जास्त आवडतं. तुम्हाला पूर्ण 24 तासांसाठी फ्रेश फील करून देतं आणि अतिशय छान काम करतं तुमच्या अंडरआर्म्सवरती. तुम्हाला बिलकुल स्वेटिंग होऊन देत नाही आणि अजिबात बॅड स्मेलचा प्रॉब्लेम तुम्हाला होत नाही. पण निव्हिया बेस्ट आहे. मी खूप सारे डिओड्रंट ट्राय केले बट सगळ्यात बेस्ट जर कुठला असेल तर हे निव्हियाच आहे आणि मी 100% रिपर्चेस करणार आहे. एक बॉटल माझी ऑलरेडी हाफ झाली आहे, जी आधी मी ह्याच्या नंतर घेतलीये. नेक्स्ट आहे हेअर सिरम. हे आहे डव्हचं ऑल डे नरिशिंग युव्ही प्रोटेक्शन हेअर सिरम. ही 275 ची बॉटल आहे बट 190 वगैरे मला नायकाला मिळाली होती. त्याचा कॅप आता निघून गेलाय. ओके ओके सिरम वाटलं मला, इतकं काही छान नाहीये. जर तुम्हाला सिरम कॅटेगरीमध्ये जायचं असेल तर मी तुम्हाला लॉरियलचं सिरम सांगेन, तेच तुम्ही बाय करा. हे मला ठीकठाक वाटलं. इतकं काही ओके नव्हतं. सो मी काय ह्याला तरी मी रिपर्चेस करणार नाही. ओके, सो लास्ट आहे मेकअप प्रोडक्ट, जे जास्त नाही आहेत, 2च आहेत. एक म्हणजे 2 कॉम्पॅक्ट पावडर. एक आहे नायकाचं. सो नायकाचं हे कॉम्पॅक्ट पावडर मी कम्प्लिटली यूज करून झालेलं आहे आणि ते लास्ट जे राहिलं होतं ते फुटलंय. आणि ही कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला 200 रुपयामध्ये नायकाला आरामात मिळून जाते. माझा तो शेड आहे याच्यामध्ये, तो आहे 03 पेज, जो परफेक्टली मॅच होतो माझ्या स्किनला. आणि कुठलाही कॉम्पॅक्ट लावायला ना मी ते ट्रायंगल वाले पफ यूज करते. सो ते खूप छान प्रकारे सेट करतं तुमचं जे काही मेकअप असेल ते किंवा मॉइश्चरायझर असेल ना, त्याच्यावरती तुमचा बेस छान सेट करायला मदत करतं. सो हे आहे हे नायकाचं कॉम्पॅक्ट पावडर. 100% मी परत बाय करीन. जेव्हा जेव्हा मला कॉम्पॅक्टची गरज लागते तेव्हा तेव्हा मी नायकाकडे जाते. आणि दुसरं ते सुद्धा माझं अतिशय फेवरेट आहे, ते आहे मेबलिनचं फिटमी कॉम्पॅक्ट पावडर. ह्याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 128. हा थोडासा स्लाइटली डार्क आहे माझ्या स्किनसाठी. पण जेव्हा मला थोडंफार कव्हरेज पाहिजे असेल ना तर त्या टायमाला मी हे यूज करते. हे सुद्धा तुम्ही बघताय संपलंय साईडला, हे थोडंफार जे काही राहिलंय ते. बट खूप छान प्रोडक्ट आहे, अतिशय सुंदर यूज होतं. तुमच्या स्किनला फाईनली मेल्ट होतं आणि छान इवन आउट करून देतं तुमची स्किन. सो त्याच्यासाठी हे फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर. दोन्ही कॉम्पॅक्ट पावडर माझे अतिशय फेवरेट आहेत. आता सध्या मी इनसाइडचं पण यूज करते, ते सुद्धा खूप कमाल आहे. ते माझ्या फेवरेट व्हिडिओमध्ये कदाचित येईलच. सो हे होते 2 कॉम्पॅक्ट. आणि लास्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे माझं मस्कारा, मार्सचा डबल ट्रबल मस्कारा. तुम्ही कुठल्याही हाय एंड प्रोडक्ट कडे जा बट हा मस्कारा अतिशय बेस्ट काम करतो. ह्याला 2 वॉन्ट येतात, एक वरती आणि एक व्हॉल्यूम देण्यासाठी खाली, असे 2 वॉन्ट ह्याच्यामध्ये आहेत. 250 रुपयामध्ये अमेझॉनला तुम्हाला आरामात मिळून जातो. बेस्ट मस्कारा आहे. हा ऍक्च्युली संपला नाहीये बट हा थोडा ड्राय आउट झालाय म्हणून मी दुसरा परचेस केला आणि हा आता मी सुद्धा फेकणार आहे. जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष मी हा युज करून घेतली. अतिशय बेस्ट काम करतो. मेबलिन असू देत नाहीतर लॉरियल असू देत, पण त्याच्या टक्करला हा आहेच आहे. तुम्ही कुठल्याही इन्फ्लुएन्सरला विचारा किंवा स्वतः हा एक्सपिरियन्स घ्या. हा बेस्ट मस्कारा आहे, अतिशय छान काम करतो आणि स्वस्तात मस्त आहे. आणि मेन म्हणजे वॉशेबल पण, वॉटरप्रूफ आहे. पण जेव्हा तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तेव्हा हा पटकन वॉश. हे होते माझे एमटीज स्किन केअर, मेकअप आणि जे काही मी तुम्हाला दाखवलं. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.